आंबे खायला सुरुवात झालेली आहे. कच्चे आंबे एवढे आंबे मी पाडलेले आहेत आणि हा पिकलेला आहे. तर चला पुढे जंगली मार्ग आहे इकडून. या गाइस करवंद खाला कसली मोठी आहे. ओ माय गॉड हे पण मला इथून एक पण नाही भेटत. एवढं गोड आहे. इकडे राहत कर्ण कोडाची जात ऐकणे. तर पावसाळ्यात इथे छोटासा धबधबा असतो एक. आणि आता आम्ही इथे आलो. आम्ही आता कुठे आलो? डोंगराव. काय आहे? करवंद. बापरे. तर नमस्कार. आता करवंद आंबे जांभळं सर्व खाऊन झालेले आहेत आणि भरपूर भटकंती केली आम्ही. तर आता आम्ही जिथं चाललो आहे तिथे आमचे पूर्वज 100 वर्षापूर्वी तिथं राहायचे आणि तिथे त्यांचे घराचे आज एक अवशेष आहेत. तर नवीन पिढीला हे सगळे माहीत व्हावा त्यासाठी आम्ही ते घराचे जोते म्हणजे ग्रामीण भाषेत त्याला जोते बोलतात ते फाउंडेशन यांना दाखवतो आता. तर चला तिथे फाउंडेशन पाहू आपण. शंभर दीडशे वर्षापूर्वीची आमचे इथं लोक राहायची. आमचं टेंबे सगळे गावातले त्यांचा घराचं फाउंडेशन आहे. तर असे बरेच फाउंडेशन तुम्हाला बघायला भेटतील. हा एक फाउंडेशन हा सध्या स्थितीत चांगला आहे. समोर पाहू शकता समोर एक आहे. इथे अशा प्रकारे पुढे पण 2 आहेत. थोडे विलुप्त झाले ते आता कारण 100 वर्ष होऊन गेली इथे राहत होते. हे बघा तो एक फाउंडेशन आहे समोर दिसतो तो. इथे खाली मोठ्या दगडांचं एक फाउंडेशन हा एक फाउंडेशन आहे आणि छोटी घरं होती त्यावेळेस. आणि इथे अजून एक माहिती आहे का ही सर्व टेकडे परिवाराची घरं होती आणि ह्या टेकडीवरती मोठा झाड तिथे 2 फाउंडेशन आहेत. तर तिथे प्रभू आडनावाची म्हणजे प्रभू म्हणजे CKP चांद्रस्त कायस्थ चंद्रसेन असं काहीतरी आहे. प्रभू आडनावाची 2 घरं तिथे होती. आमच्या माहीत व्हावं त्यासाठी हा फाउंडेशन करायला आपण आणलेलं आहे. आणि सर्व इथे त्यांना मी आता रस्त्यात जाता येताना पण सांगितलेलं आहे जाताना पण सांग कशा प्रकारे. आणि याची रचना सांगतो तुम्हाला. इथे राहण्याचं उद्दिष्ट काय. पूर्वी आक्रमणं व्हायची तर जर इथे घर असला तर तुम्ही पाहू शकता याची भौगोलिक रचना कशी आहे. हा एक टेकडा मध्ये आलेला आहे. हा एक टेकडा आहे आडवा पूर्ण टेकडा आडवा आहे त्यामुळे ही घरं कुणाला दिसणार नाही. आणि याच्यावर आक्रमण किंवा शत्रूंच्या पासून लुटारूंच्या पासून किंवा काही धर्मान लोक असायचे त्यांच्यापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं यासाठी अशा प्रकारे जागा निवडली जायची. पाहू शकता समोर समजा बदलापूर गाव म्हणजे राजगडाहून किंवा घाटावरून मार्ग होता जो बदलापूर गावातून असं सरळ
लूटमार करायचे तर त्यांच्या लूटमारीपासून आपल्या कुटुंबाचा बचाव व्हावा म्हणून अशी जागा निवडली जायची. आणि या अशा 2 टेकड्या त्यांच्या पलीकडं अजून तुम्हाला फाउंडेशन पाहायला भेटतील. तर इथे पाण्याची सुविधा पण असेल काहीतरी त्यावेळेस, तेव्हा त्यांनी ही जागा निवडली आहे. पुढं गुफा आहे एक, आपण गुफा पाहायला जाऊ. तर चला गुफा पाहायला जाऊ. आंबे कुठे आहेत? ही पहा छोटीशी गुफा आहे, छोटीशी. आजी जायची असं. आम्ही चाललो जंगलात फिरायला. कुठं? जंगलात. तर आमच्याकडे पाहुणे आलेत, रोहितच्या मामाची मुलगी आणि मुलगा. तर त्यांना आम्ही चाललो जंगलात फिरायला घेऊन, करवंद खायला. तर इथं सप्तशृंगीचं मंदिर आहे आमच्या घरासमोर. सप्तशृंगीचं दर्शन घेऊ आणि जंगलात तरी बघा नैसर्गिक गुफा आहे ही. आणि पाणी पण आतमध्ये पाणी आहे. ही बघा करवंद खात बसलेत पोरं गुफेमध्ये. तिथे बघा पाणी लागलेलं आहे, गुफेमध्ये पाणी आहे. आता त्या गुफेपासून आपण परत जो तुम्हाला घराचा चौथरा दाखवला होता त्या चौथऱ्यावर परत चाललो आहे. तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं का इथे राहण्याचं उद्दिष्ट काय होतं त्यांचं, का आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं. बघा कशा प्रकारे याची रचना आहे. असा असा खाचा आहे. इकडं एक टेकडी आहे आणि ही टेकडी उंच असेल त्यावेळेस 100 वर्षापूर्वी बोललं तर. हा टेकडी आहे आणि इथून ज्या समोर बिल्डिंग दिसतात ते बघा, या समोर बिल्डिंग दिसतात याच्या थोडं 100 मीटरवर किंवा 200 मीटरवर 100 मीटरवर एक तलाव आहे, पुरातन तलाव आहे एकदम. आणि त्या तलावाच्या लागूनच जिथे आता रेल्वे मार्ग आहे तिथे राजमार्ग होता पूर्वीचा. आणि त्या राजमार्गातून सैनिक वगैरे काही जायचे तिथून. तर त्यांच्यापासून आपल्या कुटुंबाचा बचाव व्हावा म्हणून अशा प्रकारच्या जागा निवडल्या होत्या राहण्यासाठी. आता हे छोटंसं पिल्ला कसं आहे निघतो बघू. हे बघा इथंही पूर्वी एक घर असू शकतोय, घर किंवा बेडा वगैरे असं काय. आणि मोठ्या मोठ्या दगडी लावलेल्या आहेत. घरच असेल बहुतेक. हे बघा उखल पण होतं, हे उखल आहे तोडलेलं आहे त्याला उखलाला, म्हणजे घरच आहे. इथे घर होतं पूर्वी, पाहू शकता घर, घराचे अवशेष आहे ते. हा उखल आहे. तर गावातल्या 99% लोकांनाही माहीत नसेल या गोष्टी. गावातील तरुणांना किंवा पुढील पिढीला माहीत व्हावा यासाठी या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न आहे.
याचे अवशेष तुम्हाला जागोजागी पाहायला भेटतील. हे बघा, याचे अवशेष पाहायला भेटतील तुम्हाला. तर तुम्ही पाहू शकता, हे आमच्या गावातले शेतकरी आहेत, अशोक भोईर. आणि त्यांच्याच जागेमध्ये हे जे आता तुम्हाला जे दाखवलं घराचं चौथरा उखल, हे त्यांच्याच जागेमध्ये आहे. आणि इथे काही पालेभाज्या लावत आहेत आणि लागून त्यांची भातशेती आहे इथे. पूर्वीच्या काली चक्की नसायच्या तेव्हा यात भात असा उकलून उकलून बरडला जायचा भात किंवा अजून काही धान्य वेगवेगळे. हे बघा, पाणी साठलं त्यात. पाणी काढ. हे आमचे गावदेव आहे. तर गावातील महिला वर्ग प्रत्येक वर्गणी काढून इथे दरवर्षी गावजेवण ठेवतात. आणि महिला पुढाकार घेतात म्हणून हे शक्य होते. तर इथे गावदेवाला एक नैवेद्य दाखवून नारळ वगैरे भरपूर असतात. आणि महिला इथे इथे जेवण बनवतात आणि पूर्ण गाव इथे असे. मगाशी जे फाउंडेशन दाखवले घराचे, तसे इथे पण ह्या जंगलातमध्ये आतमध्ये खूप फाउंडेशन आहेत. ते याला कालटिकी बोलतात. का बोलतात ते इतिहास आपल्याला माहिती नाही. पण इथे आता जिथे चाललो आहे आपण, इथे पुरातन शिवलिंग आहे आणि श्रावणबाळाची मूर्ती सापडलेली आहे. आपण पाहू शकता इथे साफसफाई कशी केलेली आहे. रस्ता महाशिवरात्रीला इथं पूर्ण गाव दर्शनाला येतोय. हे बघा, छोटंसं पत्राचं शेड टाकून मस्त मंदिर बांधलेले सुबक. श्रावणबाळाची मूर्ती आहे आणि त्याच्या पायाखाली काहीतरी जनावरांचे चित्र आहे. सुद्धा काहीतरी तर हे पहा, हे एक शिल्प आहे. गाय आहे आणि वासरू आहे. वासरू दूध पिताना दाखवलं आहे
अगदी आमच्या मंदिराच्या बॅक साईडला हा आमचा मंदिर दिसतो आहे वर टेकडीवर. आणि मंदिराच्या बरोबर बॅक साईडला हे बघा इथे गाईचं शिल्प आहे. गाय आणि वासरू दूध पिताना दाखवलं आहे. हा वासरू आहे, हे गाय सिंग शेपटी गाय आहे. आणि आता आपण बघितला तिथे ब्राह्मणपाडा हा समोर बघितला, इथं ब्राह्मणपाडा जी तुम्हाला फाउंडेशन दाखवले. इथं मध्ये एक फाउंडेशन उखल दाखवला. इथे एक गाव होता जिथे आता शिवमंदिर दाखवलं तुम्हाला, छोटे छोटे शिवलिंग दाखवले. इथे एक वेगळा याला कालटिकी बोलत, याला ब्राह्मणपाडा बोलत होते. आणि अजून हा मंदिर आहे आपला जो, त्या मंदिराच्या ह्या बाजू तिथे एक गावठाण होता वरती, तिथे एक गाव होता. तिथे भरपूर कोरीव दगडी आणि गावातील एका आमच्या चुलतीला म्हणजे टेंबे परिवारातील त्यांना एक चांदीची लक्ष्मीची मूर्ती पण सापडली होती ज्यावेळेस लाल माती आणायला गेलेले त्यावेळेस. तर असा सर्व इतिहास आहे आम्हाला भौगोलिक, कितीतरी वर्षापूर्वीचा इतिहास आहे आमच्या गावाला. आणि हा इतिहास जागृत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. पुढच्या पिढीला माहीत व्हावं या गोष्टी, म्हणून या सर्व आमची खटपट आहे. तर चला, आता अंधार पण झाला आहे खूप आणि गाव जवळ येत चाललं आहे. तर हा ब्लॉग आपण आता इथेच संपूया. जय महाराष्ट्र.